काय मूर्ती भारी आहे रे. बॅलेन्सिंग. किती फुटाची आहे? डिटेलिंग पण मूर्तीसाठी एक शूट कर कर ना भाई, शूट कर. स्पेशली सेपरेटच मागू काय बोलणारच तू. बोल. खरं म्हणजे मूर्ती खरं लय खास आहे. ना बोलला थांब ना भाई, थांब बघू दे. स्टार्टिंगला दिसावं लागतं. लातूर आणि पण श्रीकांत गणपतीवाला. हिचं सेपरेट शूट घ्यावं लागणार. हे हात लावू नको भाई, हे करू नको. मार्बल टाइप केले काय का फिनिशिंग व्यवस्थित आहे. नाही इथं नाही. हे म्हणजे होय गुरे, हे गणपती म्हणजे सगळ्यांचे एक नवीन आला वाटतं गुरु. हो, हे पण गणपती भारी. ही एक नवीन आला समोर लावले अरे म्हणजे खरंच गणपती हो, हे तर किती भारी गणपती आहे. 27,500. काय राव, काय गणपती भारी आहे. माझ्या गणपती एक्सप्लोर करण्यामध्ये वेगवेगळे पण बरोबर आहे. घेऊ न घेऊ घ्यायचं एकच आहे पण एक्सप्लोर करायला नाही खरं गणपती खरंच लय भारी आहे. बघायला भारी वाटतं. भारी वाटला लय. चल तिकडे थांब ना, इथं पण आहेत ना व्यवस्थित लहान लहान. दिसलं का नाही आपण आपल्याला बघू. यार तो कोलॅब नव्हतं करायला पाहिजे. हा लय चालली असते. व्ह्यूज कमी झाला. आरामात 4 टिकी गेला. गुऱ्या, हे गुऱ्या. तर लातूरकरांनो, मस्त पैकी गणपती आपल्या लातूर मध्ये आलेले आहेत. हे पण लोकेशन कुठे आहे? लोकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या साईडला आहे. गुऱ्या, काय गणपती आहेत राव अरे. हो दम दम बघा, लालबागचा. हा अप्रतिम बाई. बाई गणपती खरंच लय भारी आलेले आहेत. येऊन जाऊ तुम्ही, बघून जावा एकदा. भाई साहेब गणपतीच गणपती आपल्या लातूर मध्ये. पण हो, हे पण किती भारी दिसायला. हो आधी अरे हा भाई बघ. काय गणपती भारी आहे तर. हाय व्यवस्थित हे चमकायला. हे चमकायला रे गणपती. हा एक्सपोजर हे करू नको. तिकडे हो, हे पण किती भारी आहेत. बाई गणपतीच गणपती नंबर 1 चे. गणपती कोणता? भारी आहे. 3,000 दगडूशेठ. 3,000. हो मला त्या दिवशी हो गुरे, हे पण भारी आहे ना. हो मित्रांनो, हे पण गणपती काय भारी दिसू लागला भाई. सगळेच गणपती इथले भारी आहेत. एका चढीत एक. अरे भाई, अजून एक गणपती भाई. हे पण किती भारी आहे. म्हणजे हे खरंच म्हणजे प्रीमियम गणपती असल्यासारखे आहेत. लय भारी गणपती आहेत. जेवढे शूट घेतले तेवढे कमीच आहेत. मग तेच. अरे त्या दिवशी इथं आलो का, हा, इथं आल्यावर कळालं ह्याचं शूट घेतलं. लगेच साईडला बघितलं. अरे इथं माहिती नाही का घेतलाय ना गणपतीची माहिती नाही इथं कोणाला? पण व्हिडिओ टाकलो. माहिती आता त्यांचं टाईप वगैरे असतात ते आपल्याला तिथं विचारून. हे पण गणपती भारी आहे. इथल्या एखाद्या माणसाला घेऊन बोला. अरे म्हणजे इथं गणपती असा कोणताच नाही की न आवडण्यासारखा. इथं सर्व प्रकारचे गणपती आहेत भाई. थोडं इकडून बोल, तुझ्यावर लाईट संपले डोळे. डोळ्यावरचं काय नाही, होऊन जात. लहान मोठी गणपती. खरं तर ही प्राइस कारण मी हो, हे पण गणपती बघ. कमी करत आहे. हा, मन खुश होऊन जायला भाई. अरे होय मोठे गणपती होय, मोठे गणपती करू ना भाई, आधी बारके पण बघूत ना. म्हणजे गुरा कसले वारे गणपती आहेत हे पण. अरे एका चढीत एका जण हरेक एक ना एक गणपती आवडू लागला भाई. तर बाई खरंच म्हणजे सुपर गणपती आहेत इथं आपल्या लातूर मध्ये. फक्त तुम्ही गणपती बघा आणि घ्यायला पण या. हो, हे पण किती भारी आहे. आतापर्यंत गणपतीच बघितले नाहीत मी असले लाईफ मध्ये. हो, हे पण. हो, अरे हो, किती पण बघ.
हा भारी आहे, भारी. अरे भारी येत राव सगळेच गणपती. अरे असा कोणताच गणपती नाही की न आवडण्यासारखा, सगळे चांगली आहेत. काय झालं बी तुला? मला हा मग असं काय करायला? हे चांगलं वाटायचं. मोदक खाताना आहे. चल रे. हो, हे पण गणपती मोठा. तसे नाही. इकडे चल ना, इकडे चल, इकडे चल. आता तिथून आलो ना, नाही पलीकडून आलो. तर इथं कलर चेंज आहे कोणता? हत्तीचा. ते तिथं होता. सेल झाली काय की गणपती बाप्पा? विकत नाहीत लोक. हे आपला फेवरेट लालबागचा राजा. असं वाटतं की सर्वच गणपती एक सोबत घेऊन घरी जावं. भरपूर गणपती आहेत आवडण्यासारखी आणि सर्वच चांगली आहेत. सिंपल Simple. सिंपल सिटिंग ती ऍक्च्युअल मूर्ती असते. हे झालं. हीच मूर्ती संपला विषय. दुसरं सगळं शो आहे. ही मूर्ती घरी नेऊन बसवण्यासाठी देव पण आणणारी मूर्ती असते. शांत. दुसरं काही असं जास्त काय त्याच्यावर डिझाईन वगैरे नाही. एकदम शांत मूर्ती. सिंपल. काय डिझाईनच नाही ना या मूर्तीवरती, काहीच डिझाईन नाही. सिंपल. गणपती आला बस संपला विषय. झालं. शो दिखावा असलं काही नाही. गणपती आला संपला विषय. श्रद्धा, भक्ती, इच्छा हे आम्हाला करायचं की तुमचा प्रश्न राहिला. पण ऍक्च्युअल देव म्हणत नाही मला एवढं सगळं करा म्हणून. नाही ना. तसं तर बघ, जे एवढा गाजावाजा कधीही घरात बसवायची जी मूर्ती असणार आहे ती बसलेलीच पाहिजे. स्टँडिंग मूर्ती जमत नाही. स्टँडिंग मूर्ती हम्म. स्टँडिंग मूर्ती सहसा घरी बसवून 11 दिवस देव उभा टाकणार का? नाही, जेवढा गाजावाजा चालू आहे तर देव तर म्हणणारच नाही माझ्यासाठी एवढं. कोण जर देवाच्या म्हणण्यानुसार जर आपण चालू जातो तर ही जे बाहेर चालू आहे वाजवणं किंवा ढोल पथक हे माझ्यासाठी करा असं पण नाही ना. पण ती विषय काय माहिती का, त्याचा येण्याचा तुम्हाला आनंद आहे ना. हा, ते करा. तुम्ही ढोल 1 दिवस वाजवता, तुम्ही 10 दिवस महिनाभर प्रॅक्टिस करताय, त्याच्यामध्ये देवाचा काहीच संबंध नाही. तुम्ही ढोल 1 दिवस वाजवायचे, ती परफेक्शन न वाजवायची म्हणून तुम्ही 1 महिना प्रॅक्टिस करता. त्या प्रॅक्टिस करण्यामध्ये बी तुम्हाला आनंद आहे, कारण की तुम्ही एवढे सगळे लोक तर एकत्र गेलाय, बसायला, चर्चा व्हायला, ग्रुपिझम मध्ये. वर्षभरात तुम्हाला 1 महिना असा भेटतंय की तुम्ही सगळे एकत्र येतात. आणि सण पण वर्षातून एकदा येते. आणि सण बी वर्षातून सेलिब्रेशन पण करायला काही नाही. हो. सण का बनवले पहिली गोष्ट मला, सण बनवायचं मागचं कारण काय होतं? आनंद नाही. लोक एकत्र यावं, समाज एकत्र येऊ. यावं, समाज एकत्र यावं, बसावं, बोलावं, चर्चा करावं, डिस्कशन करावं, संस्कृतीवर चर्चा व्हावं. आता मला सांग, जेव्हापासून आपल्या गणपतीमध्ये लोक ढोल बी बंद केली, ढोल वाजवायला सुरू झाले, लोक तर एकत्र आले, तेव्हापासून आपल्या धर्माबद्दल किती लोकांना कळलं आले मला भरपूर कळाले नाही. भरपूर लोकांना कळाले. बाहेरून लोक बघायला आले काय चालू आहे. आधी लोक म्हणायचे का इंडिया डर्टी आहे, आता बाहेरून फॉरेनर आहेत बघा. गणपती, मुंबईचे गणपती बघायला बाहेर फॉरेनर आहेत. आता मुंबईत आले उद्या प्रत्येक सिटी मध्ये जातील ना, प्रत्येक ठिकाणी काय काय बघायला. कधी झाले, जेव्हा तुम्ही डॉल्बी बंद केली आणि तुम्ही ट्रेडिशनल वाद्य वाजवायला चालू केले. ती वाद्य वाजवताना तुमच्यात जी चर्चा झाली, बोलणं झालं, नवीन आता मला सांगते ही मूर्ती बघितलं आपण तिथली उडणारी, ती मूर्तीची आयडिया काय, चर्चा झाली, डिस्कशन झालं, काहीतरी वेगळं करायचं म्हणजे तेव्हा ती झाली ना. त्याच्या आधी कशावर मूर्त्या कशा बसली जातात सगळ्या मूर्ती सगळे. आता त्या अवतारामध्ये, गणपती अवतारामध्ये जे जे केलंय ते सगळं आता हळूहळू मूर्तीच्या रूपानं बाहेर चालू होतं. आता मला सांग, ती ट्रॅजेडी जी झाली, जी मूर्ती होती ती मूर्ती कुठली, इंडोनेशिया किंवा मलेशियाची मूर्ती होती. पण तिथपर्यंत आपला हिंदू समाज, हिंदू धर्म होता हे बी तुम्हाला कळलं ना. तुम्ही तिथल्या मूर्तीची कॉपी केली. तुम्हाला माहिती होतं का मलेशियामध्ये, इंडोनेशियामध्ये आपला हिंदू धर्म होता म्हणून? नाही ना. पण बाहेरच्या देशामध्ये पण आपले गणपती आहेत ना, मूर्ती आहेत गणपती. हा, तेच. इंडोनेशिया, मलेशिया मधून कॉपी केली होती ना ती पूर्ण. तसं इकडं पण USA साईडला पण आपल्या मूर्त्यांचे अवशेष आहेत भरपूर अजून आहेत. निघाले वाटतं, काही वाटतं. निघालेत. एक्सप्लोर करणारेच लोक. आणि कुठल्या तर वॉल्कॅनो वरती आपल्या गणपतीची मूर्ती आहे. कोणता तर वॉल्कॅनो, ती वॉल्कॅनो शांत असेल. तसंही असेल. मूर्ती काढल्यावर बघू काय होते.
भरपूर असे जागी आपले हिंदू प्लेसेस आहेत, म्हणजे हे झालेले देव आहेत आपले. आपल्या प्रत्येक कंट्रीमध्ये आपल्या हिंदू धर्माचा एक तरी छोटासा तरी आपल्याला तिथं हे भेटते, काय म्हणतात, अवशेष. अवशेष, अस्तित्वाला काय म्हणतात, हा, एक्झिस्टन्स existence. हा. भेटते तिथं, कुठं तरी भेटते. जपान मध्ये गणपतीचा धडधडीत गणपती आहे तिथे. आहेत. आपल्या धर्मानुसार त्या देवींची सुद्धा तिथं रचना आहेत, पण त्यांच्या पद्धती नाव बिव त्यांच्या वर्जन मध्ये. हिंदू धर्म छोटा नाही, जुना पण आहे, सगळ्यात जुना आहे. जुना. आणि पहिलाच आहे ना जगामध्ये धर्म असलेला, हिंदू धर्मच पहिला आहे ना. हिंदू धर्मच पहिला आहे. हा. आणि आपल्या धर्मात जेवढं सांगितले त्या गोष्टी जर आपण जेन्युअनली फॉलो केलो तर तू कुठंच अडू शकत नाहीस ना. तू मेडिसिन मध्ये अडू शकत नाहीस नाही ना, ना. तू सिव्हिल मध्ये अडवू शकत नाहीस. आपल्याकडे जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला सांग, फॉरेन मध्ये स्ट्रक्चर नाही, स्ट्रक्चर आपल्यापासून. तू कुणाला चांगला म्हणशील, भारी कुणाला म्हणशील, इंडियनला म्हणशील का फॉरेनला म्हणशील? इंडियन.